त्याच दरम्यान माजी घणसोली देवस्थान संस्था गावकी अध्यक्ष आणि घणसोली गावातील एक आघाडीचे समाजसेवक श्री चेतन गणेश पाटील साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन होत आहे। आपलं गुरुदत्त क्रिकेट मंडळाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। धन्यवाद। यस, नक्कीच एक मोठं मन करून मात्र तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालात। बीजेपी युवा मंत्री म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं नवी मुंबई। खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे सर। आगतम स्वागतम सुस्वागतम। भारताची परंपरा मॅच ऑन करा, कारण आम्हाला सुद्धा मात्र ट्रॉम्बेला जायचं आहे आणि उद्या परत यायचं आहे। लवकर बॅटिंगला खरं तर फलंदाज पाठवा। रानकर अली, आता तुम्हाला मात्र जीवाचं रान करायचं आहे। जसं तुमच्या नावामागे रानकर आहे तसंच मात्र तुम्हाला आता जीवाचं रान करायचं आहे। आणि प्रत्येक चेंडू आपण जर विचार केला तर बघा 30 चेंडू आहेत, त्याच्यामधले 15 चेंडू तुम्हाला सीमारेषा बाहेर धाडायचं आहे। पण तुमच्या समोर तसं काही होणार नाही आहे, कारण एक ताकदीचा संघ आणि एक ताकदीचा खेळाडू सकाळपासून ज्या नावाची चर्चा सुरू आहे, ज्याच्या हातामध्ये मात्र पहिला चेंडू असणार आहे, ज्यांनी पहिला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केला आहे, संकल्प म्हात्रे आज वेगळी संकल्पना घेऊन मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झाले। पहिल्या मॅचमध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केला, तर नंतर बॅक टू बॅक त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिला। मग ती गोलंदाजी असेल, मग ती फलंदाजी असेल, खरं तर घणसोली गावाचा एक मोठा ब्रँड असं आपण म्हणूया सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करत असताना। खरं तर की स्कोरर यूट्यूब चॅनल, एक जबरदस्त कॅमेरा वर्क, सुंदर चित्र, सुंदर अशी क्वालिटी, या यूट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता। खरं तर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय। कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये मैत्री पाटील आणि त्यानंतर मुख्य अपडेटर म्हणून सोनू पाटील, खरं तर गोटोली गावाचे सुपुत्र आहेत, बाजूचाच गाव आहे। आणि खरं तर या घणसोली गावामध्ये येऊन मात्र आपली यूट्यूबची जादू, आणि काल नुकतेच त्यांचे 1000 सबस्क्रायबर मात्र पूर्ण झाले। आणि मी तर म्हणेन 1000 नव्हे तर यांना लाखामध्ये पण पोचवा, कारण लाख मुलाची माणसं आज आमच्या या घणसोली नगरीमध्ये आपलं कार्य चोख मात्र बजावत असताना मॅच ऑन। पहिला चेंडू, गोलंदाज सज्ज, संकल्प सकाळपासून जी, ओ माय गॉड, ये क्या हुआ, ये कब हुआ, ये कैसे हुआ, पता ही नहीं चला। खरं तर एक सोपा झेल, खरं तर असं म्हणूया लाडू होता आणि तो लाडू मात्र खाला नाही, जमिनीमध्ये पाडला। म्हणजे पहिल्या चेंडूमध्ये संधी निर्माण केली आणि अक्षय कोळी, खरं तर प्रीतम रानकर यांना मात्र एक जीवनदान मात्र तुम्ही दिलाय। आता फलंदाजी ट्रॅकवरती अक्षय कोळी, हो इथं मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू, लेग बिफोरची अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, भोपळा सुद्धा मात्र फोडता आलेला नाहीये। अक्षय पाटील ठरतायत गोल्डन डकचा शिकार, अक्षय कोहली मात्र ठरतायत गोल्डन डकचा शिकार। पहिल्या चेंडूमध्ये झेल तुम्ही पकडला नाही तरी चालेल, पण दुसऱ्या चेंडूमध्ये तिक्कट मारा। नवीन पिढी कोणी याला खाचा म्हणतात, कोणी बुंदा म्हणतात, आपण सरळ क्रिकेटच्या भाषेमध्ये या चेंडूला यॉर्कर चेंडू म्हणूया। विकेट घेतली, संकल्प आज मात्र वेगळी संकल्पना घेऊन मात्र आज या घणसोली गावामध्ये आणि या जय केदार बाबा चषकामध्ये खरं तर माझ्या नावाची छाप, माझ्या गावाची चर्चा तर नक्कीच सुरू आहे, पण माझ्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न मात्र या गोलंदाजाचा सुरू आहे। पुन्हा एकदा अनुभवाची सिदोरी फलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत असताना हरिराम रानकर, खरं तर एक दिग्गज लेजंड खेळाडू, बरेचसे ऊन बरेचसे पाऊस ज्यांनी पाहिले आणि खरं तर मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्या गावासाठी ज्यांनी गाजवल्या, आज पुन्हा एकदा एक लेजंड खेळाडू। खरं तर घणसोली गावाचा फिटनेस काय आहे तर हे फलंदाज मात्र सांगून जात आहेत। हरे राम बोलो यहाँ पर जय जय राम, हरे राम ने ठोका यहाँ पर एक अच्छा सा षटकार। खरं तर मी का सांगितलं अनुभवाची सिदोरी बॅटिंग ट्रॅक वरती दाखल का झाली आहे, कारण अनुभव मात्र दांडगा आहे।
आपण जर विचार केला तर बरेचसे ऊन बरेचसे पाऊस त्यांनी मात्र बघितले. या घनसोली गावासाठी क्रिकेट खेळत असताना पूर्ण आपलं आयुष्य दिलं आणि आज खरं तर लेजंड झाल्यानंतरही 30 धार आणि 30 धाक फलंदाजीच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर आल्या आल्या 600च्या स्ट्राईक रेटनी मिड विकेटच्या डोक्यावरनं मात्र ठोकलाय षटकार. नाव आहे हरेराम. खरं तर युवा गोलंदाजावरती हल्ला बोल. अजून एक लोअर फुलटच चेंडू ऑनच्या दिशेने जमिनीला आग लावणारा हा फटका मिड विकेटच्या दिशेने मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटलं. बघा षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलाय. 4 चेंडूचा खेळ अद्याप समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा, 1 गडी मात्र त्यांचा माघारी परतलाय. गोल्डन डकचे शिकार ठरलेले फलंदाज अक्षय कोहली थोडेसे नाराज असतील कारण महत्वाच्या मॅच मध्ये एक महत्वाची इनिंग मात्र साकारता आलेली नाहीये. पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. गॅप मध्ये चेंडू आहे आणि ऑनच्या दिशेने खरं तर डीप लॉंगॉनला मात्र आपण जर विचार केला तर खेळाडू तिथं तैनात आहे आणि सिंगल धाव मात्र आलेली आहे. 5 चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतोय. स्कोर कार्डवरती धावा लगावल्या जातात. 1 गडी बाद 8 धावा मैदानाच्या आतमध्ये. खरं तर ही पण आपण जर विचार केला तर या मॅच मध्ये सुद्धा मात्र जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल अर्थातच सेमीफायनल आणि जो हारेल तो आपल्या घरी जाईल. म्हणजे या स्पर्धेमध्ये त्यांचं अस्तित्व द एंड अर्थातच समाप्त. खरं तर रुसली घेणारा चेंडू होता. एक वॉर्निंग आणि वाईट चेंडू संकल्प. कुठेतरी मात्र एक अचूक टप्प्याची गोलंदाजी फलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देऊन मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात मात्र तिथं विसावला आणि दर्जेदार यष्टीरक्षण सकाळपासून आपण बघतायत. खरं तर रंग केशरी रंग खरं तर महाराष्ट्राची आन बान शान. मात्र जबरदस्त जर्सीचा कलर. हो इथं मात्र बिग हिट करायचा होता. बाल बचावले. खरं तर गोलंदाजांनी डोक्यावरती हात मारलाय कारण चेंडू आपण जर विचार केला तर यष्ट्यांचा वेध मात्र घेता आलेला नाहीये. पहिलं षटक संपुष्टात. पहिल्या षटकानंतर आपण जर विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्यात 9 आणि 1 गडी त्यांचा बाद झालाय. चला जाऊया षटक क्रमांक 2. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर संदीप वैती. अजून एक कोली बांधव. अजून एक बाबा 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 कवरा मोठा छक्का. खरं तर फलंदाजाच्या रडार मध्ये मात्र चेंडू होता. आडव्या बॅटने मात्र जेवढी ताकद होती ना अंगामध्ये तेवढी ताकद मात्र या स्ट्रोकच्या मागे झोकली आणि खरं तर मिड विकेटच्या डोक्यावरनं या फलंदाजांनी ठोकलाय दुसरा षटकार. बघा अनुभव काय सांगतो की माझ्याजवळ अनुभव आहे. रुको जरा मैं अभी बाकी हूं हे मात्र सांगत असताना फलंदाज हरिराम रानकर या टायमाला मात्र खडे खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी कुठेतरी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर मात्र चेंडूची वेगवान हाताळणी मात्र बघायला भेटली. षटकार आल्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केलं आणि षटकार आल्यानंतर आलाय कुठेतरी निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली आहे खरं तर 15च्या घरामध्ये. 1 विकेट माघारी परतल्यानंतर कुठेतरी या फलंदाजांनी डाव सावरलाय आणि आपल्या संघासाठी आता हे काय घडलं पुन्हा एकदा. आ बैल मुझे मार. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 6 धावा. बघा रिव्ह्यूची तर मात्र या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू नाही आहे. अगर एखादा क्रुशियल मोमेंट असेल तर कुठेतरी मात्र पंच मग विचार करतील रिव्ह्यू घ्यायचा आहे की नाही आहे. कारण
रिव्ह्यू नाहीच आहे, पण क्रुशल मॅचमध्ये दादा एखादा आपल्याला तुम्हाला घ्यावा लागेल. यस, आयोजकांना मात्र घ्यावा लागणार आहे. यस, हॅम्पायर्स कॉल डायरेक्ट. बघा रिव्ह्यू कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला रिव्ह्यू भेटणार नाही आहे. ऑनली जो डिसिजन असणार आहे ऑनफिल्ड फायनल तो फायनल. काय मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी हरिराम. खरं तर 19 धावा आणि त्या 19 धावामध्ये 3 षटकार. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय, बॅटचा पेस ओपन केला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र ठोकलाय दर्जेदार चौकार. नाही फोन माझ्यासाठी होता. काय आवडली का काय कमेंट? यस, मात्र चौकार मात्र ठोकलाय. अनुभवाची सिदोरी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण जर विचार केला तर 25 धावा, 26 धावा. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला ना तर काय सध्याच्या घडीला मात्र क्रिकेटचे सामने सुरू आहे. कधी एक पात्री आपल्याला दिसतोय, कधीतरी मात्र मॅच आपण जर विचार केला तर दुहेरी भूमिका मात्र निभावत असताना. मागील मॅच वन साईड झाली. पहिला फायबर मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेचलाय. हो, इथं मात्र झेल पकडण्याचा मात्र प्रयत्न झाला, पण तो प्रयत्न कुठेतरी फसला. कारण जे खेळाडू होते त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन मात्र चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. आणि या फलंदाजाची अगर फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो. घनसोली गावासाठी मिनी का आयुष्य दिलं आणि चांगलं क्रिकेट का खेळलं त्याचं जितं जागतं उदाहरण मात्र पेश करत असताना या घनसोली गावाची अनुभवाची सिदोरी सध्याच्या घडीला काय मात्र दर्जेदार फलंदाजी मात्र करताना दिसत आहेत. कारण त्यांना माहिती आहे या मॅचचं महत्त्व काय आहे. या मॅचमध्ये आम्हाला अस्तित्व आमचं कायम मात्र राखून ठेवायचं आहे. आणि खरं तर एक विकेट मात्र महत्त्वाचं गेल्यानंतर या फलंदाजाने कुठंतरी मात्र डाव सावरला. आणि ही इनिंग साकारत असताना मला वाटतं 4 षटकार त्यांच्या माध्यमातून ठोकले. नाव आहे हरिराम. 9 चेंडूचा मात्र सामना केलाय आणि 30 धावांची बहारदार खेळी पेश करणारे या घनसोली गावाचे सुपुत्र अर्थातच लेजंड खेळाडू हरिराम रानकर. 9 चेंडू मुख्य स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. 2 सिंगल आणि 4 षटकार आणि 1 चौकार आणि 2 डॉट चेंडू. म्हणजे हे विश्लेषण बघा, ही ताकद की स्कोररची आहे. हा यूट्यूब चॅनल म्हणजे प्रत्येक गोष्टीची दखल घेतोय आणि प्रत्येक गोष्टीची मात्र दर्जेदार मात्र माहिती देत असताना खरं तर नवीन यूट्यूब चॅनल आहे, पण या चॅनलला आपल्याला पुढं न्यायचं आहे. कारण आगरी कोळी बांधवांचा हा यूट्यूब चॅनल आहे. गोटुली गावाचे हे सुपुत्र आहेत. एका ठिकाणी सोनू पाटील, दुसऱ्या ठिकाणी मैत्री पाटील. एक आहे कॅमेरामॅन तर दुसरा आहे मुख्य अपडेटर. म्हणजे पहिल्या दिवशी मात्र चांगलं कार्य आहे. उद्या अजून नवीन काही देण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सकाळपासून ज्यांनी दिवस गाजवला अक्षरशः, पण या मॅचमध्ये कुठेतरी मात्र संकटात सापडलाय हा खेळाडू. पुन्हा एकदा जाग्यावरनं डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आणि कॅच ऑफ द डे ऑफ द झेल. एकदा जोरदार ताल्या जाऊन दे या कॅच साठी आशिष पाटील. खरं तर बराचसा अंतर कापला आणि कुठेतरी मात्र चेंडू जेव्हा सीमारेषा पार करणार होता तेव्हा मात्र ही आशिष नावाची भिंत मात्र मधीत आली आणि दर्जेदार झेल मात्र पकडला. स्कोर कार्डचा विचार केला तर 32 धावा. दुसरा झटका मात्र लागलाय आणि थोडीशी मात्र इजा मात्र झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी मात्र घेऊन जायचं आहे कारण थोडासा क्रॅम्प मात्र आलाय. कारण मी अगोदरच सांगितलं ह्युमिडिटी म्हटलं तर क्रॅम्प हे समीकरण मात्र आपण जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण बघतो की चांगल्या चांगल्या खेळाडूला मात्र क्रॅम्प येतात आणि कुठंतरी मात्र मुख्य जेव्हा मॅच असते तेव्हा तो मॅच मात्र खेळत नाही आणि त्याला खूप मात्र आपण जर विचार केला तर दुःख होतं. तसंच मात्र झेल पकडल्यानंतर थोडासा क्रॅम्प, पण आता तो ओके आहे. जबरदस्त स्पर्धा
आता स्पर्धा आपण जर विचार केला तर सकाळी कधी सुरू झाली आणि आता संध्याकाळ मात्र होत असताना आणि या स्पर्धेला आमचा कुठलाही गालबोट लागणार नाही आहे, कारण एक दिमागदार 16 क्रिकेटचा कुंभमेळा आणि एक खरं तर शिस्तबद्ध स्पर्धा या घनसोली गावाची आणि त्यांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर आज गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित चिंचळी घनसोली यांच्या माध्यमातून जय केदार बाबा चषक 2025 आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये मात्र काय स्पर्धा आणि काय सामने मात्र सुरू आहे हे तर ट्रेलर आहे, कारण उद्या पिक्चर आधी बाकी आहे. उद्या मात्र कडक संघ मात्र खेळताना दिसतील. हो, हेलिकॉप्टर शॉट म्हणजे जाग्यावरनं चेंडूला उडवला, कव्हरच्या दिशेने थोडंसं फंबल झालं आणि जसा फंबल झाला त्या दोन्ही फलंदाजांनी त्या क्षेत्ररक्षकाला हेरलं आणि लगेच मात्र कुठेतरी 1 धावा होत्या, तिथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या आपण जर विचार केला तर 34च्या घरात. तिसरं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये हरिराम मात्र काय दर्जेदार मात्र फलंदाजी करतायत. आपल्या नावासाठी गावासाठी तर नक्कीच खेळतायत, पण या वयामध्ये हे क्रिकेट असेल मग जेव्हा ते यंग असतील तेव्हा मात्र कशा प्रकारे मात्र क्रिकेट ते खेळले असतील म्हणजे विचार करा. 9 चेंडू आणि 30 धाव मात्र करत असताना हा लेजंड खेळाडू आज या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्या नावाची छाप मात्र त्यांनी सोडली आहे. लेग स्टंपच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी, 2 हात मात्र समांतर केले पंचांनी आणि इशारा दिला, इट इज अ वाईट बॉल. स्कोर कार्डवरती आपण जर विचार केला तर 1 धावा इतर अतिरिक्त मात्र जोडल्या जात आहेत. धावसंख्या झाल्या 35. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचे फक्त 2च चेंडू मात्र झालेत आणि संकल्प आज कुठेतरी या महत्त्वाच्या मॅचमध्ये संकटात सापडलेत. हुक केलाय खेळाडू आहे, दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी बंटी कोहली. वा रे वा, छोटा पॅकेट बडा धमाका. बंटी कोहली मिड विकेटच्या दिशेने 40+ खेळाडू आहेत. बघा कोण सांगणार की 40+ खेळाडू आहे. फिल्डिंग करत असताना जणू काय घनसोलीचा 20 वर्षाचा हा क्षेत्ररक्षक तिथं फिल्डिंग करतोय का काय, म्हणून ही घनसोली गावाची ताकद आहे. 40+ कुठला खेळाडू आणि 20 वर्षाचा कुठला खेळाडू आहे फरकच जाणवत नाहीये. अजून एक शॉट ऑफ द डे म्हणजे टायमिंग बेमिसाल होतं, पण तिथं खेळाडू होते, हात टाकला, हाताला झटका आणि बोटाला चटका नक्कीच लागला असेल, कारण वेगवान स्ट्रोक होता. हरिराम आज दादा तुम्ही मन जिंकलं, कारण 1 विकेट लवकर आऊट झाल्यानंतर संघ मात्र कुठेतरी मात्र संकटात सापडत होता, पण तुम्ही मात्र संकट मोचक बनवून आज खेळपट्टीवरती तुमची दादागिरी मात्र सुरू आहे. त्यांना साथ देतोय म्हणजे शुभम. चेंडूला उडवलाय ऑनच्या दिशेने, जिथं मात्र घोषांती गेली आहे. अगर हा चेंडू आपण जर विचार केला घनसोली स्टेशन पर्यंत पण गेला ना तर 1च धाव मिळेल, कारण आपण जर विचार केला तर ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती खरं तर 360 ग्राउंड नाही आहे. जेव्हा आम्ही अशा ग्राउंडमध्ये येतो तेव्हा आम्हाला मुंबईचे परेलचे जे ग्राउंड आहेत ना बॉक्स, तसंच मात्र आम्हाला आठवण झाली, कारण आज आपण जर विचार केला तर ग्राउंडची कमतरता नक्कीच मात्र जाणवते. खरं तर चेंडू ग्राउंडच्या बाहेर गेलाय आणि आयोजक मात्र तिथं आहेत. यस चेंडूला पकडलं आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चेंडूला धाडलं. यस मात्र जबरदस्त फलंदाजी, म्हणजे एकाने मात्र सिंगलवरती लक्ष दिलंय आणि दुसऱ्याने मात्र षटकारावरती, म्हणजे काय कॉम्बिनेशन आहे. म्हणजे पहा ना मैदानाच्या आतमध्ये सिंगल पण आहे, षटकार पण आहे, चौकार पण आहे. आता सध्या विकेट मात्र दिसत नाहीये. अजून एक वेगवान चेंडू, खरं तर काय प्रचंड वेग मात्र बघायला भेटला आणि सकाळपासून हाच वेग सातत्याने कायम ठेवत असताना संकल्प यांचा षटकाचा मात्र आपण जर विचार केला तर षटक क्रमांक 3 संपुष्टात आले आणि 3 षटकानंतर खरं तर बॅटिंग करत असताना रानकर अली खरं तर चांगली फलंदाजी मात्र करतायत. 39 धावा या 3 षटकामागे मात्र कुठल्या जातात, त्याच्यामध्ये मुख्य योगदान आपण जर केलं ना वय वर्ष 40+ खेळाडू आणि या घनसोली गावाचे सुपुत्र हरिराम यांनी मात्र दर्जेदार खेळ मात्र प्रत्यक्ष दाखवलं.
म्हणजे पहा ना, पहिल्या चेंडूमध्ये षटकार आणि त्यांनी मात्र हा इशारा दिला की आता मी अजूनही बाकी आहे, कारण काय दर्जेदार क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे. षटक क्रमांक 4 मयूर म्हात्रे. म्हणजे पहा ना, हा मॅजिक मॅन गोलंदाज आहे. खरं तर मागील मॅचमध्ये पण दर्जेदार मात्र गोलंदाजी गेली. फलंदाजाला यांच्या चेंडू समजतच नाही आहे. यस, बघायचं आहे. बघा, इथं फलंदाजाला धमचक करावी लागते. आणि हे काय घडलं, खरं तर ते सांगतायत की यष्टिरक्षकाला की तुमचा झेल होता, पण बराच लांब झेल होता दादा, कारण मयूर सकाळपासनं मात्र काय दर्जेदार गोलंदाजी. सौरव पाटील, खरं तर मयूर पाटील तुमचे, मयूर म्हात्रे तुमचे परम मित्र सौरव पाटील यांनी सांगितले प्रत्येक विकेट मागे 100 रुपयाचं कॅश प्राइस. म्हणजे बघा, फोनद्वारे मात्र सुद्धा मात्र इथं बक्षिसं लावली जात आहेत. म्हणजे जो ज्याचा आवडता खेळाडू आहे तो मात्र अगर क्रिकेट खेळतोय तर त्याला बक्षीस मात्र लावतायत. नक्कीच वेट अँड वॉच. खरं तर चेंडूची वाट बघितली आणि त्यानंतर चांगला फटका खेळला, धावबादची संधी, पण चेंडू मात्र गॅदर करता आलेला नाहीये. खरं तर काय जबरदस्त फिटनेस आपण जर विचार केला तर हरिराम आज षटकार तर मारतायत, पण रनिंग बिटवीन द विकेट पहा, जणू काय जमैकाचा हुसेन बोल्ट मात्र धावतोय का काय, अजूनही थकवा मात्र जाणवलेला नाही आहे. म्हणजे ही ताकद कोणाची आहे, मी सकाळी मात्र उल्लेख केला, तेच म्हणजे आमची भाकरी. हो हो, पुन्हा एकदा पदललित दाखवलं. वाईडिश मिड विकेटच्या दिशेने मात्र संकल्प मात्र तिथे होते आणि एक खराब थ्रो, आणि या खराब थ्रोचा मात्र नक्कीच फायदा उचललाय आणि जास्तीत जास्त स्ट्राईक आता हरिराम मात्र घेत आहेत. मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू काय आहे, खरं तर या संघाने मात्र सकाळपासून चांगली कामगिरी केली आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये कुठेतरी मात्र थोडंसं फंबल आपल्याला बघायला भेटतंय. नवी मुंबईत मधलं हे घनसोली गाव, मानाचा गाव, अभिमानाचा गाव, आगरी कोळे लोकांचा गाव. खरं तर त्यांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर एक लाख मोलाची स्पर्धा. या टायमाला पुन्हा एकदा पदललित दाखवलं आणि पुन्हा एकदा वाईडिश मिड विकेटच्या दिशेने दुसऱ्या धावाचा प्रयत्न. हे काय घडलं, खरं तर दुसऱ्या धावाचा प्रयत्न आपण जर विचार केला तर शुभम निम्म्या अर्ध्या पिच पर्यंत मात्र धावत गेले होते, पण आता थकवा नक्कीच जाणवतोय, कारण हरिराम कुठेतरी मात्र आता थकवा थोडासा मात्र जाणवत आहेत. का ना, कारण अगर ही तरुण पिढी असते तर पहिल्याच षटकामध्ये आपण जर विचार केला तर पाणीची मागणी केली असती, पण पहिल्या षटकामध्ये आले, चौथं षटक मात्र सुरू आहे, अजूनही पाणीची मागणी नाही आहे. थोडेसे थकलेत, पण या षटकानंतर नक्कीच हरिराम सर तुम्ही पाणी प्या, पाणी प्या आणि समोरच्या गोलंदाजाला खरं तर चांगली मात्र आता गोलंदाजी नक्कीच करायची आहे. लो फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने संकल्प मात्र तिथे येत आहेत आणि हे काय मात्र मैदानाच्या आतमध्ये एकदा रनिंग आवडली असेल तर जोरदार ताल्या वाजवा मित्रांनो. बघा, चेंडू हातामध्ये आहे आणि चोरटी धाव, असं म्हणूया दिवसा ढवल्या मात्र चोरी केली जाते बाबा, कुठली दागिन्यांची नाही, कुठल्या पैशांची नाही, फक्त धावांची मात्र चोरी केली जाते. हरिराम कुठेतरी मात्र थकवा जाणवत आहेत, पण एकदा मन मोठं करा आणि हरिराम साठी जोरदार ताल्या वाजवा मित्रांनो. घनसोली गाव आज दिवस सर तुम्ही गाजवलाय, तरुण पिढीला लाजवणारा परफॉर्मन्स तुम्ही दाखवलाय. बॅटची इनसाइड एज आणि यष्ट्यांच्या मागे कुठली चुकी नाहीये. शुभमला मात्र ग्राउंड मात्र सोडावं लागणार आहे आणि विकेट मात्र घेतली आहे या गोलंदाजाने शेवटच्या चेंडूमध्ये. हरिराम सर, मैदानाच्या मागे पाणी आहे बघा ड्रमच्या इथे. ओके, चला, नाही सांगतायत ते. म्हणजे पहा ना, काय फिटनेस आहे आणि कुठल्या लेवलचा, आणि तो कोणाचा फिटनेस आहे, तो फिटनेस आहे या भारताचा सर्वात जास्त प्रामाणिक माणूस म्हणून आगरी कोळी बांधव. खरं तर मुंबईचा पहिला नागरिक कोण असेल, नवी मुंबईचा पहिला नागरिक कोण असेल, तोच म्हणजे आमचा आगरी कोळी बांधव. आणि त्यांची ही स्पर्धा, आणि खरं तर 1 लाख मोलाची स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. एकदा गुरुदत्त क्रिकेट
संघ चिंचाळी खरं तर घनसोली यांच्या माध्यमातून बघा एक दिमागदार सोहळा क्रिकेटचा कुंभमेळा आपण अनुभवतायत, आपण बघतायत. जय केदार बाबा चषक 2025 आणि या 2025 मध्ये आलेल्या माझ्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं आणि आलेल्या व्यासपीठावरती मान्यवरांचं आणि आलेल्या सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. जाऊया स्लॉग ओव्हर षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मात्र घेऊन येत आहेत श्रीकांत वैती. हरिराम 13 चेंडू 36 धावा. एक दर्जेदार क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना बघा फलंदाजी तर मात्र चांगली आहे, पण त्याहून चांगली गोलंदाजी करतात. एक विकेट गेल्यानंतर वनडाऊनची भूमिका का मुख्य असते ती नावं मात्र मी घेतो. बघा आपले भारताचे विराट कोहली सर, ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ, न्यूझीलंडचे आपण जर विचार केला तर केन विलियमसन, इंग्लंडचे जो रूट, हे वनडाऊनच्या भूमिकेमध्ये काय येतात ते याच्यासाठी येतात. आडव्या बॅटने पुन्हा एकदा आपण संकल्प, तिथे या टायमाला कुठली चुकी केलेली नाहीये. हरिराम साठी जोरदार ताल्या होऊन जाऊन दे मित्रांनो. जबरदस्त फलंदाजी. जबरदस्त पारी ज्यांनी मात्र आपल्या संघासाठी खेळली. हरिराम मात्र आता डगआउटच्या दिशेने थोडेसे मात्र थकवा ते जाणवत होते. नवीन बॅटर सोमनाथ पाटील. चला स्पीडअप करा. श्रीकांत मात्र आल्या पहिल्या चेंडूमध्ये मात्र विकेट घेतलाय. नवीन फलंदाज सोमनाथ. दोघं नवीन आहेत, दोघांनी मात्र अजूनही एक चेंडूचा सामना केलेला नाही आहे. एका ठिकाणी स्वप्नील, दुसऱ्या ठिकाणी सोमनाथ आणि गोलंदाज श्रीकांत. म्हणजे यस, तिघांच्या नावापुढे आपण जर विचार केला तर यस नाव मात्र जोडलं जातं. याला बघा स्पर्धेचा नियम आहे, ड्रेस कोड कंपल्सरी असणार आहे, ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी असणार आहे आणि शूज. सोमनाथ ओ आडव्या बॅटने फटका खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने मात्र एक युवा, ओ डायरेक्ट हिट. पंचांनी सांगितलंय नॉट आउट. खरं तर श्रीकांत आपण जर विचार केला तर रिटर्न क्रीज वरती सुरक्षित पोहोचलेत. डायरेक्ट हिट म्हटलं तर एकच चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. साऊथ आफ्रिका संघाचे एक लेजंड खेळाडू आदरणीय आमचे जॉन्टी रोड्स. खरं तर एक रेकॉर्ड्स त्यांच्या नावामध्ये आहे. बघा बरेचसे रेकॉर्ड्स आपण जाणवत आहेत, पण हा वेगळा विक्रम जॉन्टी रोड्स सरांनी केला. खरं तर एक सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये आले आणि एक असा एकमेव खेळाडू ठरला की सबस्टिट्यूट खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा खिताब मात्र जॉन्टी सरांनी घेतला आणि अजूनही खेळतायत. मात्र आपण जर विचार केला तर हवाई हल्ला, हवाई सफर, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 6 धावा. स्वप्नीलच्या बॅटमधनं हवाई हल्ला. धावसंख्या झाली ती 54 धावा. रानकर अली तुमच्या 50 धावा पूर्ण झाल्या. जोरदार ताल्या होऊन जाऊन दे. यास अगर तुम्ही ताल्या नाही वाजवलं असतं तर एक शायरी होती माझ्याजवळ आणि ती मला बोलायची नाही आहे, पण मी जाता जाता बोलतो. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात, पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि जो ताली नाही वाजवत ना त्याला साला कंजूस आणि मक्की चूस म्हणतात. पुन्हा एकदा मात्र काय चेंडू आहे. चेंडू आपण जर विचार केला तर उजव्या एसटीच्या बाहेर चेंडूची पिचिंग झाली. पंचांनी हेरलं आणि वाईटचा इशारा केला. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव असं म्हणावं लागेल. मुफ्त के चंदन, घिस 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 मेरे नंदन. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. आता पुन्हा एकदा तेच शब्द आम्हाला आता पुकारावा लागेल. घिस 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 मेरे नंदन.
खरं तर बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू आणि धावसंख्या झाली आहे 56. अब तक 56. आता पुन्हा एकदा रिपीट नाही, जाऊन द्या. उजव्या यष्टीच्या बाहेर. या स्पर्धेचा पहिला बॅक टू बॅक म्हणजे व्हाईटची हॅट्रिक अगर नोंदवली असेल कोणी या गोलंदाजांनी, नाव आहे श्रीकांत. सध्याच्या घडीला विकेट आल्यानंतर कुठेतरी मात्र एक खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. धावसंख्या पोहोचते ती 57च्या घरात. नवीन बॅटर स्वप्नील कोहली खरं तर एक दर्जेदार षटकार खेचलाय. अजून एक बाबा 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 कवरा मोठा छक्का. दुसरा षटकार या फलंदाजाच्या माध्यमातून मात्र खेचला जातोय. अंगाची पॉवर आणि पॉवरफुल षटकार. आपण जर विचार केला तर वाईडिश काऊ कॉर्नरच्या दिशेने काय दर्जेदार मात्र फटका खेळलाय. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 6 धावा. 63 धावा. 4 गडी मात्र बाद झालेत. स्वप्नीलनी मात्र एक वेगळं रूप मात्र अपनावलंय आणि का ना, कारण स्लॉग ओव्हर मात्र सुरू आहे. आता बघायचं आहे चेंडू क्रमांक 5. पुन्हा एकदा मुफ्त के चंदन घिस 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 मेरे नंदन. यस, डाव्या यष्टीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी. यस, म्हणजे खराब गोलंदाजीचं प्रत्यक्ष. अजून एक मात्र हवाई हल्ला चढवलाय, पण या टायमाला पुन्हा एकदा झेल मात्र सुटले आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण. यस, धावसंख्येचा विचार केला तर 1 शॉट. यस, एक दर्जेदार पंचगिरी. खरं तर डोळ्यामध्ये तेल घालून आपण जर विचार केला तर या पंचांची मात्र चोख कामगिरी मात्र सुरू आहे. उमेश म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला विशाल म्हात्रे. म्हणजे हे म्हात्रे बंधू खरं तर चांगले कार्य करतायत. बारीक लक्ष आणि बघा ना, कॅमेरा नाही आहे, कुठली टेक्नॉलॉजी नाही आहे, पण मात्र त्यांचे डोळे साबूत आहेत आणि त्यांनी ओळखलं की एक धाव मात्र कमी आहे. स्लो वन चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या मात्र पुढे झाली आहे 66 झाली. 67 आताच होती ना 66. अच्छा सॉरी 66. 2 बॉल लास्ट बॉल आहे. 66. एक शॉट होती ना. हा मग ते 66 झाले ना. बघा पहिला बॉल विकेट आहे, दुसरा बॉल 1 धाव, नंतर षटकार 3 वाईट षटकार 1 वाईट आणि आता एक सिंगल धाव आणि परत वाईट. बरोबर 66 धावा. मग 5च वाईट आहेत आता. 66 तो तेव्हा बोललो ना, तेव्हा 1 धावा शॉर्ट होती. 47 आता 19 आल्या. बरोबर, कारण जेव्हा आम्ही 66 धावा बोललो तेव्हा 1 शॉट होता. चला ओके, क्लिअर. एनी डाऊट. चला शेवटचा चेंडू. 66 धावा. बघायचं या चेंडू मध्ये काय नंबर येणार आहे. 1 2 3 4 5 6 की 0. नंबर आलाय 6 6 6 6 6. आलाय दर्जेदार षटकार. धावा झाल्यात 72 आणि 73 धावांचं लक्ष, एक मोठं लक्ष. घेऊया छोटासा ब्रेक
आणि भेटूया लवकर, चला लवकर हरिअप करा. यस स्वप्नील कोहली, आपण जर विचार केला तर 2023-2024च्या स्पर्धेमध्ये बेस्ट गोलंदाज राहिलेला हा खेळाडू आज मात्र फलंदाजी मात्र चांगली करत असताना आणि मागील मॅच मध्ये ज्यांनी मात्र फायबर खोललं या स्पर्धेमध्ये पहिलं 5 विकेट घेणारा हा पहिला एकमेव गोलंदाज. या आता पुढचं धावतं समालोचन मात्र. हॅलो, चला तर आपण व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवरांचा आदर सन्मान इथे पार पडणार आहोत. मी विनंती करेन की माजी घणसोली देवस्थान संस्था गावकी अध्यक्ष श्री चेतन गणेश पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपला आदर सन्मान आपण स्वीकारावा. युवा मंत्री बीजेपी नवी मुंबई, एक आदरणीय असं पदभार सुद्धा त्यांनी स्वीकारलेला आहे आणि चाललेली ही राजकीय कारकीर्द आपण चेतन गणेश पाटील साहेबांची सुद्धा पाहत आहात. असा आदरणीय व्यक्तिमत्वांचा आदर सन्मान विशाल मडवी यांच्या शुभ हस्ते इथे पार पाडला जात आहे. धन्यवाद. चला मॅच ऑन करा, स्पीडअप करा प्लीज, कारण आता विचार केला तर अजून एक सेमीफायनल आपल्याला खेळवायचे आहे. नवघर अली तयार राहायचं आहे. एक महत्त्वाची मॅच असेल तुमच्यासाठी, कारण आपण जर विचार केला तर आजच्या दिवशी एक संघ आज एक संघ फायनलमध्ये क्वालिफाय होणार आहे. आणि तो कुठला संघ आहे? खरं तर 4 संघ मात्र अवतरले होते आजच्या दिवशी, एक संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर गेलेत, म्हात्रे आली. आता बघायचं हे 3 संघ आहेत. एक संघ तर मात्र सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झाला आहे, नवघर अली, ते वाट बघतायत याच्यापैकी कुठला संघ मात्र त्यांच्याशी आम्हाला 2 हात करायचे आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये एका ठिकाणी कोलीवाडा संघ आणि रानकर अली मात्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. एक मोठं लक्ष आजच्या दिवसाचा आपण जर विचार केला तर 70 मात्र पार केलेली आहे आणि टार्गेटचा विचार केला तर 73 धावा मात्र चेस करायचा आहे. आता बघायचं आहे ते 73 धावा चेस करण्यासाठी मुख्य आघाडीचे कोण फलंदाज असतील. नक्कीच नो डाऊट संकल्पता असतील, कारण सकाळपासून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार मात्र खेळ आपल्याला बघायला भेटला. चला फलंदाज पाठवा. आलेत? ओ यस. कुठल्या दिशेने आले? अरे बापरे, आम्ही इथून वाट बघतोय, म्हणजे खुपियार असतात ना आलेत. चला, एक 40+ खेळाडू आहे स्ट्राईक एंडला आणि दुसरा मात्र एक युवा खेळाडू संकल्प, दोन्ही कोहली आहेत ना, संकल्प म्हात्रे आणि एका ठिकाणी बंटी कोहली. गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील कोहली. खरं तर सकाळपासून आपण वैती, कोहली, भोईर, पाटील, म्हात्रे, रानकर, उद्या खरं तर या नवी मुंबईची पावर आणि नवी मुंबईचे मोठे नाव आणि खरं तर घणसोली गावाचे मोठे मोठे खेळाडू, अर्थातच मडवी नाव आपल्याला जास्त मात्र उद्या पुकारायचं आहे. सातत्याने उद्याचा दिवशी आपण जर विचार केला तर असं म्हणूया की असंघ अगट. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका ठिकाणी आपण जर विचार केला तर रानकर अली आणि दुसऱ्या ठिकाणी कोलीवाडा. हा घणसोलीचा कोलीवाडा आहे. माझे मायबाप प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघतायत, तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. हो, लो फुलटो चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय आणि पुन्हा एकदा खरं तर ज्या बॅटरने आज मन जिंकले बॅटिंग करत असताना आपण क्षेत्ररक्षण तेवढंही लाजवाब. नाव आहे हरिराम रानकर. खरं तर अडूबावाची सिदोरी
सध्याच्या घडीला इम्पॉर्टंट मॅच मध्ये काय मात्र बॅटिंग केली आहे या खेळाडूंनी. बघायचं आहे चेंडू क्रमांक 2 स्वप्नील. हो मात्र काय मात्र फटका सजवला, बॅकफुटला गेले, बॅटचा पेस ओपन केला, कव्हरच्या दिशेने चेंडू गेला, धन 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 मिळाल्या धावा 4 रन 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 आलाय या इनिंगचा पहिला चौकार. खरं तर काय फटका सजवलाय आपण जर विचार केला ना तर बंटी कोळी त्यांना माहित आहे या मॅचचं महत्त्व काय आहे. कारण करो या मरोची स्थिती, जो जिंकणार तो पुढच्या फेरीमध्ये अर्थातच सेमीफायनलमध्ये दाखल होणार आणि जो हारणार त्यांना मात्र माघारी परतावा लागणार आहे अर्थातच घरी. आणि संधी निर्माण झालेली आहे आणि पकडला जातोय सोपा झेल, संपतोय बंटी कोळीचा खेळ. चला लवकर नवीन बॅटर पाठवा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंटी कोळी यांनी मात्र चौका तर मात्र खेचला होता, पण दुसरा मोठा फटका खेळायचा होता, पण कुठेतरी टायमिंग मात्र जुळलेलं नाही आहे, मिस टाईम झालं आणि जबरदस्त झेल, एक सोपा झेल मात्र पकडला. पुन्हा एकदा मागील मॅचमध्ये जी छाप सोडली होती गोलंदाजाची, ती छाप 5 विकेट ज्यांनी घेतले तेच मात्र पुन्हा एकदा या मॅचमध्ये घेण्याचा प्रयत्न मात्र सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर म्हात्रे. मयूर म्हात्रेकडे ती क्षमता आहे, ती क्वालिटी आहे, ती कुवत आहे. अगर मयूर म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये थांबले तर नक्कीच हा मोठा धावांचा पाठलाग नक्कीच करणार आहेत, कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. आता बघायचं आहे तिथं मात्र संकल्प वाढ बघतायत, कारण 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजून एक मात्र काय फटका सजवलाय डाऊन द ग्राउंड, सरळ डीप लॉंग ऑफला मात्र खेळाडू तिथं तैनात आहे आणि थ्रो करत असताना मात्र 2 धावा मात्र पूर्ण केल्या. या दुहेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे जाताना दिसते. 1 गडी बाद 6 धावा. खरं तर महत्त्वाची मॅच आणि महत्त्वाची स्पर्धा आपण बघतायत, आपण अनुभवतायत. गुरुदत्त क्रिकेट आयोजित चिंचाळी घनसोळी यांच्या माध्यमातून जय केदारबाबा चषक 2025 मोठा फटका मात्र खेळायचा होता. चेंडू पळीचा संपर्क नाही आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र चेंडूने घेतलं वळण आणि यष्ट्यांच्या मागे कुठलीही चुकी नाही आहे. म्हणजे सकाळपासून आपण जर विचार केला तर प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी मात्र 100% देतोय. गावासाठी तर नक्कीच खेळतायत, पण आज तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नावासाठी मात्र खेळायचं आहे. एक जबरदस्त स्पर्धा, हा मानाचा करंडक, पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली आहे. ओ हो, पुन्हा एकदा मात्र आपण जर विचार केला तर चेंडू हातातनं निसटला. खरं तर थोडासा कठीण झेल होता आणि पहिलं षटक मात्र संपुष्टात. पहिल्या षटकानंतर आपण जर विचार केला तर फलंदाजी करत असताना धावा मात्र बनवल्यात 7 आणि एक महत्त्वाचा विकेट मात्र गमावलाय बंटी कोळी. सध्याच्या घडीला मात्र डगआउटमध्ये आराम करताना दिसत आहेत. ओमकार रानकर, अगर तुम्ही स्वतःला झोकून दिलं, अर्थातच अगर तुम्ही डाय मारली आणि झेल पकडला तर निखिल मडवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइस. म्हणजे बघा, स्वतःला तुम्ही जखमी नका करू, पण तुम्ही जसं पिक्चरमध्ये पडतात ना तसं पडा, मुद्दाम झेल पकडा आणि 500 रुपये घेऊन जा. हसू नका असे ते सांगतायत, पण झेल पकडा. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय कोळी. हो हो, जसा वेगाने मात्र चेंडू आला ना तसाच मात्र वेगाने चेंडू बाहेर सुद्धा गेला. ही ताकद आहे खरं तर. मयूर मात्र ब्रँडेड षटकार. बघा, इथं मात्र मलाईवाले आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा मन मोठं केलंय.
2 षटकार अगर बॅक टू बॅक मारले तर पाव किलोची मलाई. म्हणजे बघा ही घनसोली गावाचं क्रिकेट आहे. म्हणजे येणारे फेरीवाले सुद्धा मात्र मन मोठं करतायत. आणि असं चित्र फक्त घनसोली गावामध्ये होईल. या स्पर्धेसाठी जोरदार ताल्या वाजवा मित्रांनो. यस डाव्या एसटीच्या बाहेर चेंडूची हाताळणी. भाई साहब आपका नाम क्या है? मलईवाले चाचा. चला मलईवाले चाचा म्हणा काका म्हणा, पण त्यांनी आपलं मन मोठं केलं. पाव किलो मलई म्हटलं तर रात्रभर खात बसणार तुम्ही. पुन्हा एकदा पण या टायमाला फटका फसलाय आणि झेल मात्र तिथं पकडला जातोय आणि संपतोय मात्र. आपण जर विचार केला तर मयूर यांचा खेळ. चला स्पीडअप करा, घाई करा. आता थोड्याच वेळामध्ये आपण जर विचार केला तर 5 वाजतील. खरं तर पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर आज गुरुदत्त क्रिकेट संघ चिंचोली घनसोली आम्ही तुमचं मात्र ऋणी आहोत. कारण आज तुम्ही मात्र समालोचनाची संधी दिली आणि कुठंतरी मात्र आज नवी मुंबईमध्ये बरेच वर्षानंतर समालोचन मात्र करण्याची संधी ज्ञानेश्वर मडवी सर आणि पूर्ण आयोजन कमिटी खरं तर माझ्यावरती विश्वास दाखवला. आज घनसोली गावाचे युवा कॉमेंटेटर आयुष पाटील यांचेसुद्धा मात्र समालोचन करून मात्र चांगलं वाटलं. कारण माणुसकीला माणुसकी देणारा हा घनसोली गाव आहे. आणि बघा ना सकाळपासनं प्रत्येक जे आयोजक आहेत ते मात्र प्रत्येक गोष्टीमागे व्यस्त आहेत. आणि एक दर्जेदार स्पर्धा आहे. भले या स्पर्धेमध्ये रक्कम नसणार आहे पण मान असणार आहे. हाय रक्कम आहे 20,000. खरं तर पुन्हा एकदा मात्र आपण जर विचार केला तर अक्षय आज मात्र अक्षयनी पण दिवस गाजवला. मग ती फलंदाजी असेल मग ती गोलंदाजी असेल, प्रत्येक व्यक्तिमत्व आज झगडला आहे या घनसोलीच्या मैदानामध्ये आणि आपल्या नावाची छाप टाकण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच झाला आहे. अजून एक वेगवान चेंडू बॅटची आतली कड. आपण जर विचार केला तर शॉर्ट फाईन लेगला मात्र तिथं घोषांती गेरे आहे. अर्थातच डिक्लर झोन, त्या डिक्लर झोनमध्ये मात्र चेंडू गेला आणि पंचांनी इशारा केला 1 धावांचा. खरं तर एकदा या सर्व पंचांसाठी सुद्धा जोरदार ताल्या वाजवा मित्रांनो. बघा कुठलेही हायर पंच नाही आहेत पण सर्वांनी मात्र साजेतील साथ मात्र दिलेली आहे. कोणी एक्सक्यूज मात्र दिलेलं नाही की माझे पाय दुखते की हे दुखते. जसं आम्ही अनाउन्समेंट केली तसं मात्र 2 तिथं पंच मात्र उपस्थित आहे. या 2 पंचांचा पण विशेष आभार. अजून एक बॅटची आतली कड आणि थोडीशी गफलत, थोडीशी फंबल झालं यष्ट्यांच्या मागे. खरं तर झेलसाठी पारितोषिक आहे पण पुन्हा एकदा मात्र आपण जर विचार केला तर थोडीशी गफलत क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. 1 धाव लॉंग स्टॉप रिझनमध्ये मात्र चेंडू गेला घोषांती एरियामध्ये. तिथं धावा मिळतील फक्त 1. काय फटका सजवलाय, नो लुक शॉट आणि यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा कुठली चुकी नाही आहे. सोमनाथ पाटील खरं तर सकाळपासून यष्ट्यांच्या मागे नक्कीच 5 ते 6 झेल ज्यांनी टिपलेत. आता बॅटरला मात्र मैदान सोडावं लागणार आहे, माघारी परतावं लागणार आहे. नवीन फलंदाज श्रीकांत सध्याच्या घडीला. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संदीप वैती, संकल्प. खरं तर या 2 बॅटरवरती आता सर्व मॅचची धुरा असणार आहे. आता संकल्प खरं तर तुम्ही जी सकाळपासून फलंदाजी केली ना आता त्याहून जबरदस्त फलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे.
16 धावा, 18 चेंडू आणि 57 धावा. खूप मोठं समीकरण आहे, पण क्रिकेटमध्ये अशक्य शक्य काही होऊ शकतं. आता बघायचं आहे, प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे धाडावाच लागणार आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आजचा दिवस ज्यांनी गाजवलाय स्वप्नील यांचं स्वागत केलंय. पहिल्या चेंडू मध्ये आलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं दर्जेदार षटकार. बघा मी का सांगितलं, स्वप्नीलनी खरं तर सकाळपासून असेच मात्र मोठी फटकेबाजी केली आहे आणि या मॅचची मागणी आहे प्रत्येक चेंडू मागे चौकार किंवा षटकार. या षटकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या पोहोचते 22च्या घरात 2 दुवे आणि 3 विकेट. षटक क्रमांक 3. एक अटीतटीचा सामना, एका ठिकाणी स्वप्नील आणि दुसऱ्या ठिकाणी संकल्प. पुन्हा एकदा लो फुलटच चेंडू होता, वाईट प्लस 1 धावा. म्हणजे पुन्हा एकदा मुफ्त के चंदन और 2 बार घिसले नंदन. म्हणजे असं म्हणूया बाय 1 गेट 1. म्हणजे त्याच्यामध्ये वाईट चेंडू आणि त्याच्यामध्ये आलेली 1 धाव. धावसंख्या पोचते 24 धावा. पुन्हा एकदा की स्कोरर. खरं तर हा यूट्यूब चॅनल नाव थोडंसं वेगळं आहे, पण नक्कीच तुम्ही या यूट्यूब चॅनलला ना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाजूला जी नोटिफिकेशन बेल आहे त्याला हिट करा, कारण येणारे त्यांचे इव्हेंट्स त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोचेल. बघा सिंगल कॅमेरा समेत मात्र ही स्पर्धा कॅप्चर करतायत. अजून एक मात्र मोठा फटका खेळायचा होता, पण जमिनीला गुदगुळ्या करत ऑनच्या दिशेने मात्र चेंडू चाललाय एका हाताने. मैदानाच्या मध्ये काय घडलं, खरं तर एक फलंदाजाचा मात्र तोल तिथं गेला, थोडासा बॅलन्स बिघडला आणि ते पडले. बैल मुझे मार, पण चुकीच्या ठिकाणी मात्र हा स्ट्रोक खेळलाय. पंच किती धावा आहेत? सिंगल. बघा मी अगोदरच सांगितलं, हा चेंडू घनसोली स्टेशनला पण गेला ना तर एकच धाव भेटणार आहे. धावसंख्या मात्र पुढे जाते या सिंगल धावाने 27 धावा. आता समीकरण आहे 15 चेंडू आणि 46 धावा. बघा 1-2 मोठे फटका आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करू शकता, आणि ती क्षमता ती कुवत या फलंदाजाकडे आहे. नाव आहे संकल्प. जेव्हा खराब चेंडू येतो तेव्हा मात्र ते समाचार घेतात, चांगला चेंडूचा सन्मान मात्र करतात. ही खासियत या खेळाडूची. अजून एक हवाई हल्ला, हवाई सफर. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 6 धावा. मी अगोदर सांगितलं, संकल्प अगर उभे राहिले आणि त्याच्या बॅट मधनं एखाद मोठा फटका आला तर समीकरण मात्र बॅलन्स होऊ शकतो. या षटकाराच्या सारे धावसंख्या मात्र पुढे जाते वेगाने 33 धावा. म्हणजे संकल्प सांगतोय की अजून तुम्ही जिंकलेलं नाहीये, अजून मी हरलेलो नाहीये, सामना ऑन आहे. भले तुम्ही मात्र 72 धावा कुठल्यात, पण ती क्षमता ती ताकद माझ्याकडे आहे की मी 73 धावा करू शकतो. तोच मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नाव आहे संकल्प म्हात्रे. बघा सत्य पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे, मुंबई का किंग कोण बोले तो ओ भिकू म्हात्रे. पण इथं मात्र संकल्प म्हात्रे. या टायमाला मात्र बीमर चेंडू, अर्थातच अब इसे कहेंगे कि ये बीमार गेंद. इस बीमार गेंद का ट्रीटमेंट यहाँ पर किस तरह बल्लेबाज करेंगे तो देखना है. ये बीमार गेंद यहाँ पर अब एंटीबायोटिक दी जाएंगी या इंजेक्शन, क्योंकि यहाँ पर देखिए एक इजाफा तो हुआ है स्कोर कार्ड पे,
लेकिन एक मौका भी यहाँ पर मिला है, इस गेंद पर लाइसन है, अगर कैच पकड़ेंगे तो नॉट आउट, स्टंपिंग करेंगे तो नॉट आउट, सिर्फ आपको रन आउट नहीं होना है। तो देखना है इस गेंद पर क्या आएगा नंबर। हो लो फुलटॉक चेंडू, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क, मिळाल्या 6 6 6 6 षटकार। अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणून मी का म्हणतो की सरडा ज्याप्रमाणे क्षणाक्षणाला रंग बदलतो ना, तसंच मात्र क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक चेंडू मागे मात्र खेळ बदलतो। बघा 9 चेंडू आल्यानंतर मॅच होती कुठं आणि मॅच आली कुठं। अगर संकल्प मात्र अगर उभे राहिले ना, तर हे समीकरण मात्र सोपं होणार आहे। आता समीकरण आहे 13 चेंडू आणि 31 धावा, म्हणजे स्वप्नील कुठंतरी मात्र लाईन आणि दिशा मात्र भटकतच असताना खराब गोलंदाजी म्हणावी लागणार आहे महत्वाच्या मॅच मध्ये। अजून एक मात्र काय चेंडू होता, सबमरीन डिलिव्हरी, कीपरला मात्र चेंडू दिसलेलाच नाहीये असं म्हणावं लागेल। धुंडो धुंडो रे साजना। 2 षटका 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला। एक मागडं षटक आपल्याला स्वप्नीलच्या माध्यमातून बघायला भेटलं, सिंगल धाव आली, पण खुश खबर ही आहे की स्ट्राइक एंड वरती संकल्प पुन्हा एकदा आपल्याला फलंदाजी करताना दिसणार आहेत। या षटकाचा आपण जर विचार केला तर या षटकाच्या मागे 26 धावा मात्र खर्च केल्यात। आता समीकरण आहे मित्रांनो 12 चेंडू खरं तर सोनू पाटील काय म्हणाला, आज तुमच्या बाजूचाच गाव आहे, त्यांनी अगोदरच इशारा केला की मी नाही बोलणार आहे, फक्त माझा यूट्यूब चॅनल बोलणार आहे। आणि त्या यूट्यूब चॅनलला जसं मी त्यांना लिंक मागितली तसं त्यांनी पहिलं सबस्क्राईब केलं। दादा मी सबस्क्राईब केलं असतं। यस जाऊया, सवय झाले, सवयीचे परिणाम आहे, पण ते सवय तुम्हाला मोडावी लागणार आहे। कारण मैत्री पाटील कैसास, बरास ना, जेवलास, चाय पिलीस का नाही, मगशी दूध पी। चला जाऊया मॅचच्या दिशेने। खरं तरी स्पर्धा कुठे आहे तर ही भारताचा आपण जर विचार केला तर एक क्लीन सिटी, स्वच्छ शहर म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं। नवी मुंबईचं एक मानाचा गाव, अभिमानाचा गाव अर्थातच घनसोली गाव, आणि या घनसोली गावामध्ये आपण बघतायत अनुभवतायत गुरुदत्त क्रिकेट मंडळ आयोजित चिंचाळी घनसोली यांच्या माध्यमातून जय केदार बाबा चषक 2025। आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाची सेकंड लास्ट मॅच। दादा मैदानाच्या बाहेर ये, धन्यवाद, मंडळ आभारी आहे। खरं तर सर्व गोष्टीची सोय आहे, आपण जर विचार केला तर एनर्जी ड्रिंक सुद्धा आहे, म्हणजे अजून काय पाहिजे। पुन्हा एकदा आता चेंडूला मारायचं होतं वाशीला आणि चेंडू गेला काशीला असं आपण म्हणूया, कारण बॅटच्या टो एंडला चेंडू स्पर्श झाला आणि ताकद बघा केवढी होती। म्हणजे असं आपण म्हणूया चेंडूला मारायचं होतं मिड विकेटच्या दिशेने आणि चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने। यस धावसंख्या झालेली आहे 30 म्हणजे 49 धावा। आता समीकरण जवळ आलंय मित्रांनो, सामना होता कुठं, सामना आला कुठं, सामना जायचा होता कुठं आणि सामना चाललाय कुठं। खरं तर आता स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय 11 चेंडू 24 धावा। यस पाव किलो आपण जर विचार केला तर मलाई 2 षटकाराच्या मागे खरं तरी घनसोली गावाची ताकद आहे। या मात्र मलाई अंकलनी सांगितलंय की संकल्प अजून एक षटकार मार, मलाई तू नको, मी घेऊन जातो रस्त्यावरती मध्ये जाताना माझा नाश्ता, कारण जाम लांब जावाचं आहे म्हणा ट्रॉम्बेला। यस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, हो 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 पाव किलो मलाई देणारा आलाय संकल्पच्या बॅट मधनं, पाव किलो मलाई षटकार। कोलीवाडा अगर संकल्पची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, जाम भारी खेळलाय।
म्हणजे संकल्प बघा, सकाळपासनं तीच एनर्जी आणि तीच ताकद। या संकल्पाचा वैयक्तिक स्कोर आपण सांगूया, 8 चेंडू आणि 35 धावा, त्याच्यामध्ये 5 षटकार आणि 2 मात्र दुहेरी धाव आणि 1 सिंगल धाव आणि 1 डॉट चेंडू। आता सामना आहे खरं म्हणजे आपण विचार केला तर जणू काय मैदानाच्या आतमध्ये या घनसोली गावाचा कायरन पोलार्ड मात्र फलंदाजी करतोय का काय, कारण षटकाराची भाषा आणि हल्लाबोल कोणावरती, प्रीतम रानकर ज्यांनी सकाळपासून आज दिवस गाजवलाय। महत्त्वाची मॅच आहे आणि या महत्त्वाची मॅच मध्ये दर्जेदार क्रिकेट। मैदानाच्या आतमध्ये अजून एकदा फटका फसलाय, हो इथं मात्र स्वतःला झोकून दिलं होतं स्वप्नील भोईर कोळी। खरं तर यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, मुख्य स्क्रीनवरती यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता। झेल तर मात्र सूर तर मारला होता, पण हा सूर जमिनीमध्ये होता। खरं तर आगरी कोळी म्हटलं तर पाण्यामध्ये सूर तर लगावतात, पण आज क्रिकेटच्या मैदानामध्ये सूर मात्र बघायला भेटला स्वप्नील कोळीच्या माध्यमातून। धावसंख्या झाली 59। प्रीतम रानकर अजून एक मात्र खडे खडे लॉफ्टेडचा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू एका हाताने मात्र अडवलाय आणि दुसऱ्या हाताने मात्र फेकलाय। धावसंख्या झाली आहे ती खरं तर 61च्या घरात। आता समीकरण आहे 8 चेंडू आणि 12 धावा। तब्बल आपण जर विचार केला तर 2 चेंडू मध्ये सामना संपू शकतो, पण क्रिकेट आहे, क्रिकेटला अनिश्चितताचं गेम म्हटलं जातं। क्रिकेटमध्ये प्रिडिक्शन चालत नाही, क्रिकेटमध्ये भविष्यवाणी चालत नाही। हा बॅटची आतली कड आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये मात्र चेंडू पुन्हा एकदा गेला। आता समीकरण 7-11। पण आज खरं तर आपण जर विचार केला तर दोन्ही संघांमध्ये दोन्ही संघाच्या बॅटरनी मन जिंकली। खरं तर एका ठिकाणी मात्र अनुभवाची सिदोरी हरिराम रानकर यांनी मात्र आपण जर विचार केला तर 36 धावांची बहारदार पारी पेश केली आणि त्याचंच मात्र उत्तर देण्यासाठी एक युवा खेळाडू या घनसोली गावाचा संकल्प म्हात्रे हो पुन्हा एकदा चेंडू कुठे गेला दिसलाच नाही। यस हरिराम मात्र तिथे येत आहेत आणि शेवटच्या चेंडूमध्ये सिंगल काढली। या 4 षटकाचा खेळ मात्र समाप्त। धावांचा विचार केला तर 65 धावा। आता समीकरण आहे मित्रांनो 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। सामना कोणी जिंकून दे, पण सामना आपण जर विचार केला तर सामना मी तर म्हणेन जिंकणार घनसोली गाव, कारण याच्यामध्ये आपण जर विचार केला तर फक्त घनसोली गावाच्या आगरी कोळी खेळाडूच मात्र खेळतायत। चला मॅच ऑन करा। आता थोड्याच वेळात आपण जर विचार केला तर अंधाराचं साम्राज्य आपण जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होणार आहे। खरं तर स्विगी असेल झोमॅटो असेल, खरं तर त्यांचे काही मेंबर्स मात्र इथं आलेले मात्र ते मॅच बघतायत। आइए आपका हार्दिक स्वागत। यस या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक होईल का, आणि त्या अर्धशतकासाठी आपण जर विचार केला तर संकल्प सध्याच्या घडीला 12 चेंडू आणि 43 धावांची बहारदार पारी मात्र पेश करतायत। आता बघायचं आहे 7 धावा केल्यानंतर खरं तर जय केदार बाबा चषक 2025चं पहिलं अर्धशतक झलकावणारा हा एकमेव फलंदाज ठरेल का, म्हणून मी सांगितलं आज तर पिक्चर आहे, आज तर टेलर आहे, पिक्चर तर उद्या बाकी आहे। गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज उमेश रानकर सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर मात्र दाखल झालेले आहेत। त्यांना 10 धावा वाचवायच्या आहेत आणि कोलीवाडा संघाला 10 धावा करायच्या आहेत। सामना कोण जिंकणार हा प्रश्न तर नक्कीच पडलाय। हा काय वेगवान चेंडू होता आणि पायचीची अपील, पण सिंगल धाव मात्र काढलेली नाहीये। आता काल एक असंच चित्र आपल्याला बघायला भेटलं। खरं तर मास्टर्स काल आपण जर सेमीफायनलची मॅच बघितली वेस्ट इंडिज मास्टर्स आणि श्रीलंका मास्टर्स, त्याच्यामध्ये एक शेवटचा फलंदाज होता ज्यांनी मात्र असंच चित्र होतं, 12 धावांची गरज होती, शेवटपर्यंत मात्र ते 12 धावा सिमन्स यांनी बनवून दिलेले नाहीये। आता हे चित्र परत मात्र बघायला भेटेल का, पण ही आता आपण जर विचार केला तर घनसोली गावाचं क्रिकेट आहे, काही होऊ शकतं।
मलाईवाल्यांनी पाव किलो मलाई दिलेला विचार करा. म्हणजे कुठल्याही गोष्टीची पर्वा नाही आहे. माझा धंदा नाही झाला तरी चालेल, पण मी माझं मोठं मन करून मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये प्रामाणिकपणा दाखवणार. आणि एक छोटासा मलाई करणारा व्यावसायिक खरं तर पाव किलो मलाई देतो, खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रत्येक टुर्नामेंटला मात्र ते कार्य करतात. आणि वाईट चेंडू खरं तर भरपाई झालेली आहे मागील चेंडूची. आता 5 चेंडू आणि 9 धावा. बिग हिट, हवाई हल्ला, डाऊन द ग्राउंड, चेंडू गेला सीमारेषा पार, मिळाल्या 6 धावा. आता आपण जर विचार केला तर अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती मात्र हा फलंदाज उभा आहे. 49 धावा ज्यांनी कुठल्यात 14 चेंडूमध्ये. आणि जसं अर्धशतक होईल तसंच मात्र संकल्प तुम्ही बॅट दाखवायचे आणि घनसोली गाव ताल्या वाजून या फलंदाजाचं स्वागत करायचं आहे. अर्धशतक पूर्ण आणि काय मात्र फलंदाजी केलेली, एकदा जोरदार ताल्या वाजवा. यस, आज खरं तर मन जिंकलं संकल्पनी खरं तर. आणि पाव किलो मलाई संकल्प, पाव किलो मलाई घेऊन जायचंय. आज काय सामना जिंकलाय खरं तर घनसोली गावातला कोलीवाडा. दर्जेदार फलंदाजी आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. आता या मॅचचा सामना वी नो डाऊट खरं तर संकल्पच असणार आहे. फलंदाजी करत असताना 15 चेंडूचा सामना करत असताना 55 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्यांनी घेतले संकल्प यायचंय. आता मी घेतो रजा. आता पुढच्या मॅचचं धावतं समालोचन मात्र घेऊन येत आहेत माझे साथी समालोचक, युवा समालोचक आयुष पाटील. सध्याच्या घडीला गुणलेखक होते. टॉस साठी या कोलीवाडा. आणि कोण आहे? धन्यवाद किरण भोईर सर. आणि ट्रॉम्बेवरून खास आज आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि या स्पर्धेमधील समालोचन आपण त्यांच्या वाणीतून ऐकलं. उद्या सुद्धा त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे, कारण आज काहीसा लांबचा प्रवास गाठायचा असल्या कारणाने लवकरच थोडीशी रजा घेतात या स्पर्धेची. धन्यवाद, आपण आज आलात. उद्या सुद्धा आपण आपली वाट बघत असू. तर या सामन्यातील सामनावीर संकल्प मात्रे 55 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स. आणि या खेळीवर खुश होत असताना आदरणीय संतोष बिमट्या पाटील यांच्या माध्यमातून सुहान 6333 यांच्या वतीने रोख रुपये 1500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा संकल्पासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. तसेच मलाईवाले काका यांच्या माध्यमातून पाव किलो मलाई सुद्धा पुरस्कृत करण्यात आलेले आहे. तसेच कोपरखेडणे गावचे आमचे लाडके अश्विन पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक संकल्प मात्रेसाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे 2500 आणि पाव किलो मलाई चांगलीच कमाई झालेली आहे. आणि या कमाईला साजेशी अशी खेळ सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलीत. काय खेळी होती. अर्धशतक संघाला फार आवश्यकता होती. एकीकडून विकेट्स पडत होत्या, धावा येत नव्हत्या, परंतु एक बाजू धरून ठेवली. आणि ही बाजू धरून ठेवत असताना 55 धावसंख्येची मॅच विनिंग खेळी करून ठरलेले आहेत या सामन्यातील सामनावीर. तर मी विनंती करेन की चेतन गणेश पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा हा पुरस्कार संकल्प म्हात्रे यांना प्रदान करावा. तसेच सुहान 6333 कडून रोख रुपये 1500चं पारितोषिक आणि अश्विन पाटील कोपरखेडणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक, असं एकूण 2500 रुपयाचं पारितोषिक संकल्प म्हात्रे यांना आपण प्रदान करावं. फार चांगला खेळ राहिला आणि या खेळाने मात्र अर्धशतक संकल्प म्हात्रे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं. वेल प्लेड संकल्प म्हात्रे. चला तर यानंतरील सामन्याचे आपण नाणेफेक पूर्ण करीत आहोत. 4 षटकांची लढत असेल. सेमीफायनलची लढत